एवढं केंदाळ साठले आणि पाणी कसं कमी झाले बघा इथं साईड. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठल्या आंघोळ करून रेडी झालो आहे. आता मस्तपैकी देवाची पूजा वगैरे करायची आणि नाश्ता करायचा. त्यानंतर आपल्याला जायचं आहे जनवाडला. जसं की आज तुम्हाला माहिती आहे सोमवार आहे. तर चला मस्तपैकी देवाची पूजा करून घ्या, ब्रेकफास्ट करूया आणि निघूया देवाचं दर्शन करायला. मित्रांनो आता झाले आपलं दर्शन. हे बघा मागं मंदिर आहे. तर चला मस्तपैकी आता ऊन वगैरे पडलेलं आहे. तर आता जास्त ऊन पडायच्या अगोदर घरला जाऊया. फोड तू. चला मित्रांनो घरला चालले. मामा बघा कसं डोक्यानं पोतं घातलं. ऊन पडलेलं आहे भयानक. तर सगळं जरा इथं हिरवळच आहे, त्याच्यामुळे जरा गारवा तर आहे इथं. कुठं वाजल्यात 10:30 वाजल्यात. काय तर काम चालू आहे मित्रांनो. कसलं भारी वाटतंय बघा. एकदम हिरवळ. समोर रस्त्यावर पुढे जाताना वाफा दिसायला बघा. कॅमेऱ्यामध्ये दिसायला की नाही माहीत नाही मला, तर मला तर दिसायला रस्ता तापला आहे म्हणून. पुढं बघेल तिथं पण शेती आहे बघा. गाडी चालवले डोळ्यात टमॅटो कसं मात्र झाल्यात बघा इथं. आता इथलं नांगरून झालेलं आहे. आता इथं काय लावतात काय माहिती. शक्यतो केळी नाहीतर ऊसच लावतात, नाहीतर वांगी. कसं चालत चालला बघा उन्हात पाव. आणि बघा लगेच केळीची बाग. चला मित्रांनो आता भरपूर ऊन लागाले, जाऊया घरला. मित्रांनो ही पंचगंगा नदी आहे बघा. एवढं केंदाळ साठले आणि पाणी कसं कमी झाले बघा. इथं साईडनं दगडं दिसाल्यात आणि मध्ये हिरवं दिसाले बघा केंदाळ. पाणी लय कमी झाले बघा तुम्ही. त्या साईडला पण पाणी लयच कमी झाले. पूर्ण खालची जमीन दिसाल्या. उन्हामुळे आटल्या जरा नदी आणि केंदाळ पण लय झाले.